श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, नवरात्रीमध्ये खूप लोकं कन्यापूजन करतात. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने कन्यापूजन केलं तर तुमचे 9च्या 9 ग्रह ठीक होतात आणि ते तुम्हाला खूप काही देऊन जातात. तर ह्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कन्यापूजन कसे करावे, कोणत्या दिवशी करावे, कन्यापूजन करण्यासाठी काय काय त्यांना गिफ्ट द्यावे, काय काय त्यांना आपण जे घेऊन येतो वस्तू देण्यासाठी, त्या वस्तू आपण कोणत्या द्याव्या त्यांना, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वप्रथम आपण कन्यापूजन करतो तेव्हा कन्या म्हणजे त्या नक्की कोणत्या वयाच्या कन्या असाव्या, जेणेकरून ज्यांना मासिक पाळी येत नाही अशा कन्या, अशा ज्या मुली असतील त्यांनाच आपण कन्यापूजनाला बोलवावे. त्याच्यानंतर त्यांना जेवण्यासाठी आपण ज्या वस्तू करतो त्याच्यामध्ये कोणते पदार्थ असावे, म्हणजे तुमच्या कोणता ग्रह ठीक होतो हे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम जेवणामध्ये जर आपण पुरी बनवली तर ते पुरी हा गुरूचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर आपण जो हलवा बनवतो किंवा खीर बनवतो, सूर्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर जेवणामध्ये आपण जर काळ्या चण्याचा उपयोग केला, काळ्या चण्याची भाजी केली तर ते शनीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण त्या मुलींचे पाय धुतो तेव्हा आपला चंद्र चांगला होतो. म्हणजे ज्या ह्या गोष्टी मी सांगते आहे त्याच्यामुळे जे ते तुम्हाला मी ग्रह सांगते ते आपले ग्रह ठीक होत जातात. त्याच्यानंतर आपण त्यांच्या हातामध्ये जो कलावा बांधतो, तर कलावा बांधावा. जर जेणेकरून आपल्याला माहीत नसेल की कलावा बांधायचा असतो हातामध्ये, तर कलावा आणावा आणि त्याच्यासोबत कलावा त्या मुलींच्या हातामध्ये बांधावा. तो कलावा जेव्हा आपण बांधतो तो म्हणजे मंगळ आहे. मंगळ, त्याच्याने आपला मंगळ बलवान होतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामधलं घटामधलं थोडंसं जे धान्य असतं ते त्या मुलींच्या हातावरती देतो, प्रसाद म्हणून देतो. किंवा जवसाचं काही असेल तर ते जेव्हा आपण त्या मुलींच्या हातावर प्रसाद म्हणून देतो तर ते आहे राहूचं प्रतीक. राहू त्याच्याने आपला प्रबल होतो. मुलींना बांगड्या द्याव्या, बांगड्या दिल्याने आपला बुध चांगला होतो. त्याच्यानंतर अजून दुसरं म्हणजे मुलींना आपण टिकल्यांचं पॉकेट द्यावं. टिकली म्हणजे आपला शुक्र मजबूत होतो टिकलीमुळे. घटामध्ये जे उगवलेलं धान्य असतं त्याच्यामधले थोडंसं आपण त्यांना प्रसाद म्हणून देतो, त्यामुळे आपला राहू मजबूत होतो. त्याच्यानंतर आपण त्यांच्या पाया पडतो, त्यामुळे आपला केतू चांगला होतो. तर आपण हे जे काही करतो, ज्या आपण त्यांना वस्तू देत आहोत त्याच्यामुळे आपल्या 9 ग्रह आपण ॲक्टिवेट करून घेत आहोत. तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही कन्यापूजनामध्ये साहित्य वापरलं किंवा कन्यापूजन अशा योग्य पद्धतीने केलं तर तुमचे 9 ग्रह आहेत ते ठीक होतात आणि ते तुमचं भविष्य ठरवतात. कोणताही एक ग्रह जर बघा चुकीचा असेल किंवा आपल्याला म्हणजे वाईट फळ देणारा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. त्यामुळे जमेल तेवढं या नवरात्रीमध्ये 9 मुलींना जे काही करता येईल, जसं तुम्हाला माहिती होईल, जसं तुम्हाला तुमची इच्छा होईल त्या पद्धतीने तुम्ही 9 कन्यांचं पूजन करा. किंवा नसेल जमत, 9 कन्या कधी-कधी मिळत नाहीत, तर एका मुलीलासुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या एका कन्येसोबत किंवा एका कन्येलाचं जरी पूजन केलं आणि या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या तरीसुद्धा तुमचे 9च्या 9 ग्रह ठीक होतील. त्यानंतर कन्यापूजन कधी करावं, तर अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करावं. त्यानंतर शुक्रवारी, जर नवरात्रीमध्ये, आता या नवरात्रीमध्ये आजचा शुक्रवार झाला किंवा शुक्रवारच्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला तर शुक्रवारीच करा आणि नाही मिळाला तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन करताना मुलींच्या हातावरती अत्तर जरूर लावा. अत्तराची एक डबी, अत्तर श्री महालक्ष्मी मातेला खूप आवडीचं आहे, त्याच्यामुळे आपला शुक्रसुद्धा चांगला होतो. त्यामुळे कन्यापूजनामध्ये अत्तर मुलींच्या हातावर लावा. त्यांना जे काही त्यांच्या आवडीचं असेल, गजरा द्या किंवा शृंगाराचं काही जे साहित्य असेल ते तुम्ही, एखादी वस्तू जरी शृंगाराच्या साहित्यामधली दिली तरीसुद्धा तुम्हाला या कन्यापूजनाचा खूप लाभ मिळेल. 6:30 किंवा 6 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही कन्यापूजन नक्की करा, कारण त्या टायमिंगमध्ये लक्ष्मी माता येण्याचा ती वेळ असते. तर कन्यापूजन ह्या वेळेमध्ये केले तर अजून तुम्हाला जास्त फायदा मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्याशा माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.